यानंतर यवतमाळमधून देखील एक विचित्र अशी घटना समोर आली आहे। विधवा महिलेला सासरच्यांनी विकलं असल्याची ही घटना आहे। यवतमाळच्या आर्णी पोलीस ठाणे हद्दीतील हा प्रकार आहे। महिलेची 1,20,000 गुजरातमध्ये विक्री केली गेली आहे। तर या निराधार महिलेच्या अवस्थेचा गैरफायदा घेत नणंदेनं तिला विकलं। गुजरात येथील सुरेश चौसानी या व्यक्तीला ही विक्री करण्यात आली। तर या प्रकरणी आता पोलिसांनी तिची सासूचा दुसरा नवरा, दीर, नणंदे विरुद्ध आता गुन्हा दाखल केलाय। साधारणतः हा सौदा पूर्ण 1,20,000 रुपयांचा झाला होता। त्यापैकी 80,000 रुपये हे पीडित महिलेसमक्ष नणंद आणि नंदोईला देण्यात आलेले होते। त्यानंतर ती साधारणतः 2 वर्ष तिला गुजरात येथील व्यक्तीने तिचं शोषण केलं। त्यातून तिला एक मूल सुद्धा झालेलं आहे। महिलेची तक्रार घेऊन आम्ही पोलीस स्टेशन आर्णी येथे कलम 143 144 भारतीय न्याय संहितेअंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यात 4 आरोपी सध्या अटकेत आहेत। उर्वरित तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।